निवडणुकीच्या रिंगणात न उतरता लोकांची मतं न मागताही थेट सत्तेच्या दरबारात मानाचं पान मिळवणारा एक पद म्हणजेच स्वीकृत नगरसेवक. राजकारणात त्याला बॅकडोर एंट्री म्हटलं जातं, पण ही एंट्री लोकशाहीच्या मूळ ढाच्याला धक्का लावणे ठरू शकते का? जेव्हा एखादा स्वीकृत नगरसेवक लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीच्या वॉर्डात आपली समांतर सत्ता चालवायचा प्रयत्न करतो, तेव्हाच वादाची ठिणगी पडते. पण कायद्याची पुस्तकं काय सांगतात? चला आज आपण या पदाचं पोस्टमॉर्टम करूया. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 5(2)ब नुसार महापालिकेत तज्ज्ञ लोकांची नियुक्ती केली जाते. यासाठी महानगरपालिका नामनिर्देशन नियम 2007 मधील नियम 5 अत्यंत कडक अटी घालतो. शिक्षण तज्ज्ञ, डॉक्टर किंवा कायदेतज्ञ अशाच व्यक्तींची इथे नियुक्ती अपेक्षित आहे. पण सध्या हे पद केवळ राजकीय पुनर्वसनाचं साधन बनलंय का, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. आता सर्वात महत्वाचा तांत्रिक मुद्दा, स्वीकृत नगरसेवकाला कलम 5(3) नुसार सभागृहात बोलण्याचा अधिकार आहे, पण महापौर निवडणुकीत किंवा महत्वाच्या ठरावात मतदान करण्याचा अधिकार अजिबात नाही. इतकंच नाही तर प्रभाग निवडून आलेला नगरसेवक हा कलम 5(2)अ प्रमाणे आपल्या प्रभागाचा सर्वेसर्वा असतो. त्याच्या वॉर्डात स्वीकृत नगरसेवकाने हस्तक्षेप करणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. जर एखादा स्वीकृत सदस्य मूळ नगरसेवकाच्या परवानगीशिवाय त्याच्या वॉर्डात विकास काम सुचवत असेल, प्रशासकीय फाईल्सवर दबाव आणत असेल, तर लोकनियुक्त नगरसेवक या विरोधात थेट महापालिका आयुक्तांकडे दाद मागू शकतो. नियमानुसार स्वीकृत नगरसेवकाकडे स्वतःचा कोणताही हक्काचा प्रभाग नसतो. तो संपूर्ण शहरासाठीचा सल्लागार असतो. त्यामुळे एकाच्या अंगणात दुसऱ्याने दादागिरी करणं हा थेट जनतेच्या कौलाचा अपमान आहे. अशा परिस्थितीत निवडून आलेला नगरसेवक महापालिका प्रशासनाला पत्र लिहून त्या हस्तक्षेप करणाऱ्या कामांना स्टे आणू शकतो आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणीही करू शकतो. थोडक्यात काय तर स्वीकृत नगरसेवकाने आपल्या ज्ञानाचा उपयोग प्रशासनाला धार लावण्यासाठी करावा, निवडून आलेल्या नगरसेवकाच्या वाटेत अडथळे आणण्यासाठी नाही. कारण जनता ही जनार्दन असते आणि नियुक्तीपेक्षा निवडणूक मोठी असते.